सर्व हाय संपर्कात विश्लेषणात्मक सेवा सिस्टम गुरु मार्केट्स। चला कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया। आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता। तुम्ही संस्थेच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करू शकता। आम्ही संस्थेच्या सध्याच्या मूलभूत गोष्टी पाहू। कॉन्स्टेलेशन ब्रदर्स इंक टिकर STZ 17 एप्रिल 2025 पर्यंतच्या वर्तमान डेटाच्या आधारे पुनरावलोकन तयार केले गेले। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कॉन्स्टेलेशन ब्रदर्स उपवर्गातील आहे। नार्को 59 संस्था विश्लेषणात भाग घेतात। हे खूप प्रातिनिधिक आहे। आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू। कंपनीसाठी निकाल 10 पैकी 6 गुण। उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 2.1 गुण। जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये लक्षात घ्या की एकूण बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे। कंपनीच्या 6 गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध कॉन्स्टेलेशन ब्रदर्स कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे। कॉन्स्टेलेशन ब्रदर्स आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त स्टॉक पाहू शकतो। कॉन्स्टेलेशन ब्रदर्स इंक 29.2% गतिशीलता दर्शविली। 38.9% उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत। हे निश्चितपणे काहीही सांगत नाही, परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे। कंपनीचे बाजार भांडवल कॉन्स्टेलेशन ब्रदर्स $33.08 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $685 अब्ज आहे। कॉन्स्टेलेशन ब्रदर्स इंक 4.831% वाटा आहे। ही उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे। कंपनीचे ताळेबंद भांडवल $7.81 अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $184 अब्ज आहे। कॉन्स्टेलेशन ब्रदर्स 4.249% वाटा आहे। एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू। व्यापलेला हिस्सा कॉन्स्टेलेशन ब्रदर्स इंक बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 4.831% आहे। ताळेबंद भांडवल 4.249% आहे, जे बाजार मूल्याच्या शेअरपेक्षा 12% कमी आहे। बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब उणे 1 पॉइंट। अभ्यासाधीन संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम $13.04 अब्ज इतकी आहे। कंपनीच्या भांडवलाच्या 167% भांडवली रक्कम बुक करण्यासाठी आर्थिक दायित्वे। कंपनीच्या कर्ज पातळीवर आधारित स्कोअर खराब उणे 1 पॉइंट। कंपनीच्या बाजारभाव आणि नफ्याचे गुणोत्तर 0 शी संबंधित आहे, तर उपश्रेणीतील सरासरी 21.3 आहे, जी उपश्रेणीपेक्षा खूपच वाईट आहे। उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत नफा निर्देशकांना बाजार मूल्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $81 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई $2,535 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे। हे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 3013.6% अधिक आहे। उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण। कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 3.2 आहे। उपवर्गातील सरासरी 3.3 आहे। हे उपवर्गापेक्षा 3% कमी आहे। उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकच्या किमतीचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। गेल्या 12 महिन्यांचा महसूल $10,210 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे।
जे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत वाईट आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. मार्जिन उणे 0.8% आहे. उपश्रेणीमध्ये सरासरी 15.4% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 16.2% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 2.724% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 77% कमी आहे. आणि हे कंपनीच्या सध्याच्या बाजारभावातील असमतोल दर्शवते. कॉन्स्टेलेशन ब्रदर्स इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने. प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $3,121,000 इतकी आहे. तर उपश्रेणीसाठी $1,760,000. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक 77.3% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे प्रमाण उणे $7.7 आहे. उपवर्गातील सरासरीसह $82.6 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 91% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे उत्पन्न $963,000 आहे. उपश्रेणीमध्ये $536,000 आहेत. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 80% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रत्येक कंपनी कर्मचाऱ्यासाठी विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे 0.5 गुण. विक्री व्यवहारांचे प्रमाण 3.5% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1.1%. हे संभाव्य शॉर्ट स्क्विजचे मूल्यांकन आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 53% पातळी दाखवते. कॉन्स्टेलेशन ब्रदर्स उपवर्गात ही पातळी अंदाजे 58% आहे. तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीजचे मूल्य अंदाजे स्टॉक सारखेच असते. कॉन्स्टेलेशन ब्रदर्स कंपनीच्या शेअर्सचे सध्याचे मूल्य अंदाजे $183 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $211 आहे. सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 15% आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीज विश्लेषणाचा परिणाम म्हणून कॉन्स्टेलेशन ब्रदर्स इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला. प्रति शेअर $183.03 च्या किमतीवर ट्रेड डाऊन उघडा. कंपनीचे रेटिंग तुलनेने कमी आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली. कंपनीचे मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित होते. किमच्या निर्देशांकावर नफा घ्या 166.45 वर सेट आहे. स्टॉप लॉस 199.61 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात 17 मे 2025 रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित व्यवहार आपोआप निश्चित केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर TAP मुख्य खरेदी ऑर्डर असेल. या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे.
ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंमत संतुलन. उलट ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली जाते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स. तुम्ही सर्व खरोखरच संपूर्ण ग्रहावरील सर्वोत्तम प्रेक्षक आहात.